बातमी प्रतीक्षा संपलेली आहे। अवघ्या काही तासांमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। अयोध्येतील राम मंदिरावरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आलेली आहे। हा संपूर्ण परिसर जो आहे तो रामभक्तांनी फुलून गेलेला आहे आणि मंदिरामध्ये एक वेगळंच चैतन्य जाणवायलाही सुरुवात झालेली आहे। रामभक्तांमध्ये वेगळा उत्साह आहेच, पण त्याबरोबरीने रामाची प्राणप्रतिष्ठा हा सोहळा अतिशय भव्य दिव्य असा करण्याचा जो मानस आहे तो मानसही पूर्णत्वास जाणार हे आता सिद्ध होऊ लागलेलं आहे। एक वेगळा उत्साह आणि आपण बघतोय हे सगळे वादक कलाकार जे आहेत, गायक कलाकार जे आहेत ते इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। राम की पौड़ी परिसरामध्ये या ठिकाणी हजारो दिवे ठेवण्यात आलेले आहेत आणि हे सगळे दिवे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा येतील त्यावेळी इथल्या राम की पौड़ीच्या पवित्र पाण्यामध्ये सोडले जाणार आहेत आणि त्यासाठीची ही सगळी तयारी पहा। महल सजवण्यात आला आहे, मंदिर सजवण्यात आलेला आहे आणि ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आलेली आहे। पहिली आंघोळ करण्यासाठी भल्या पहाटे जे भक्तगण आहेत ते आता या काठावर तीरावर पोहोचू लागलेले आहेत आणि या ठिकाणी उड्या मारून पाण्यामध्ये गिरीश आणि आपण बघतोय की शरयू नदी तीरावर जो आहे तो अतिशय निखळ सुंदर स्वच्छ पाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि इथे अनेक जण स्नानही करतायत।